झी 24 तास एक पाऊल पुढे। नितीन पोद्दार, मला सांगा, आतापर्यंत जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आली त्यातली जवळपास 60 ते 62% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही मुंबई, दिल्ली, बँगलोर याच शहरामध्ये आलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेतनं येणारा पैसा हा खरोखरच या अर्थव्यवस्थेमध्ये रिटेल सेक्टरला जी एक व्हॅल्यू चेन, उत्पादनापासून विक्रीपर्यंत जी चेन निर्माण करायला पाहिजे त्याच्यामध्ये जाणार आहे का हा पुन्हा राजकारण्यांच्या घरात जाणार आहे? हा अगदी तुम्ही चांगला प्रश्न मांडला आणि फॉर द फर्स्ट टाइम तुम्हाला दिसेल की ही जी इन्व्हेस्टमेंट येणार आहे ही मुंबई, दिल्ली आणि कलकत्ता शहरांपुरता मर्यादित राहणार नाही, बिकॉज त्यांना स्टोरेजेस करायचे आहेत। या मोठ्या मोठ्या फॉर्मॅट्सला तुम्हाला प्लीज अंडरस्टँड, याला मोठे स्टोरेजेस लागणार आहेत, याला कोल्ड चेनचे स्टोरेज तुम्हाला बनवावं लागणार आहे, याला तुम्हाला ट्रान्सपोर्ट लागणार आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने ही इन्व्हेस्टमेंट जी देशातल्या रिमोट एरियापर्यंत पोहोचणारी ही फर्स्ट टाइम इन्व्हेस्टमेंट असणार आहे। याला असलेली आपण एक दुसरीही आर्थिक पार्श्वभूमी लक्षात घेऊया की तुम्ही जोपर्यंत त्यावेळेला असं म्हणता की आजपर्यंतची विदेशी गुंतवणूक ही 4-5 महत्वाच्या मोठ्या शहरात आली, पण गेल्या 7 ते 8 वर्षांमध्ये आपल्या असं लक्षात येईल की जे सर्वसाधारणपणे राष्ट्रीय उपभोगाचं किंवा नॅशनल कन्झम्पशनचा जो पॅटर्न डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की सर्वाधिक वाढ जी आहे जी टायर 2 आणि टायर 3 प्रकारच्या सिटीमध्ये झाली आहे। साहजिक जिथे माझा ग्राहक आहे, जिथे माझी बाजारपेठ आहे, तिथे जर माल जायचा असेल तर तिथेच तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल। कारण आज रिटेल मधला, पॉवर मधला, एज्युकेशन मधला आपला मूळ प्रश्न हा आहे की आपल्या उत्पादनामध्ये, प्रोडक्शन मध्ये अडचण नाहीये, आपल्या वितरणामध्ये अडचण आहे। आणि हा जर मुद्दा लक्षात घेतला तर येणाऱ्या काळातली विदेशी गुंतवणूक जेव्हा केव्हा येणार असेल तेव्हा, आणि मुळात आज केवळ तुम्ही त्याला मुभा दिली, जर्मनी सारख्या राष्ट्रांमध्ये जरूर प्रॉफिट असेल, पण जेव्हा त्या देशातनं गुंतवणूक माझ्याकडे यायचे तेव्हा ती रोकड सुलभता किंवा लिक्विडिटी लागते। आज जगामध्ये अशी रोकड सुलभता असलेले फक्त 3 देश आहेत, त्यातले आपण एक आणि चीन दुसरा आहे। याचा जर विचार केला तर मुळात गुंतवणूक येईल का, आणि आली तर ती फक्त या 4-5 मोठ्या शहरांमध्ये येईल याच्यावर विश्वास ठेवणं हे तर्काला आणि आजच्या वस्तुस्थितीला धरून होईल असं मला वाटत नाही। अगदी बरोबर आहे। मला पुढचा प्रश्न विचारायचा नितीन पोद्दार यांना। नितीन पोद्दार, आपण ही चर्चा संपूर्णपणे इकॉनॉमिक या आर्थिक याच एका निकषावर करणार आहोत, परंतु याच्या शेवटी मात्र आपण याच्यातले राजकीय अँगल सुद्धा तपासून पाहणार आहोत। मला आत्ताचा प्रश्न असा आहे की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येते ती 2 प्रकारांनी येते, एक फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून, थेट परदेशी गुंतवणूक म्हणून, किंवा इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून येते। या सेक्टरमध्ये होणारी या पुढच्या काळातली गुंतवणूक जी असणार आहे ती FIIच्या माध्यमातून म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून होणार आहे का फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून होणार आहे? अगदी तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला। आय थिंक इन्व्हेस्टमेंट विल बी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट। कारण काय, इंडियामध्ये आता ऑलरेडी आपल्या भारतीय कंपन्यांचे रिटेलचे फॉर्मॅट्स आहेत, त्याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आलेली आहे ती FIIची इन्व्हेस्टमेंट आलेली आहे। पण आता जी गव्हर्नमेंटने परमिशन दिली आहे ती ऍक्च्युअल जे प्लेयर्स आहेत, म्हणजे जसे वॉलमार्ट सारखे, कार्फूर सारखे हे जे प्लेयर्स आहेत त्यांना परमिशन मिळणार आहे आता। सो द इन्व्हेस्टमेंट विल बी अ डायरेक्ट स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट इन द कंट्री। आणि प्लीज अंडरस्टँड, हे लोक ही जी एवढी मोठ्या प्रमाणात जी गुंतवणूक होणार आहे ही स्पेक्युलेटिव्ह गुंतवणूक नाहीये। दिस इन्व्हेस्टमेंट इज गोइंग टू स्टे हिअर। आपल्याला या इन्व्हेस्टमेंटमुळे मोठे मोठे जे फॉर्मॅट्स होतील, कोल्ड स्टोरेज चेन बनतील, स्टोरेज बनेल, ट्रान्सपोर्टेशन बनेल, लॉजिस्टिक्स बनेल, ही इन्व्हेस्टमेंट ओव्हरनाईट तुम्हाला अशी काढता येणार नाही, बिकॉज ही ऍक्च्युअल गुंतवणूक होणार आहे। एम्प्लॉयमेंटमध्ये जी गुंतवणूक होईल, म्हणजे पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर जे डेव्हलप होईल। उदय, प्लीज अप्रिशिएट, रिटेल म्हणजे शेवटी काय आहे? रिटेल म्हणजे हे एक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे म्हणजे वस्तू, फूड, तुमचे ॲग्री प्रोडक्ट्स हे सगळे तुम्हाला सिस्टमॅटिकली एका चांगल्या शिस्तबद्ध पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे। व्हॉट दिस फॉर्मॅट, त्यांचं सगळ्यात यशाचा USP काय आहे तर त्यांचं सोर्सिंगचा USP आहे। ते काय करतात, चांगल्यातल्या चांगला माल स्वस्तातल्या स्वस्त कुठून मिळतो, प्रचंड मोठ्या क्वांटिटीमध्ये ते विकत घेणार। म्हणजे एक प्रकारे व्हॅल्यू चेनचा पूर्णपणे बेनिफिट त्याच्या ग्राहकापर्यंत पोहोचण्याकरता अशा प्रकारचा क्रांतिकारी निर्णय हा अतिशय उपयुक्त ठरेल असं दोन्ही अर्थतज्ञ आपल्याला सांगतात। मला आत्ता घ्यायचा एक ब्रेक, आणि या ब्रेक नंतर आपल्यासोबत असणार आहेत बिंदू माधव जोशी, आणि आपण त्यांनाही विचारणार आहोत त्यांची प्रतिक्रिया। कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास। झी 24 तास एक पाऊल पुढे।